विचारलं, त्यांनी बोलायला काय ठेवलंय? काहीच ठेवले नाही. की त्यांनी एकच गोष्ट केली, त्यांनी गद्दारी केली. ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही. 100% पराभूत करा करा करा. आम्हा लोकांची साथ सोडली, वरच्याच्यावर गेले, मंत्रिमंडळामध्ये बसले. हे लोकांना आवडलं नाही असं हे लोक सांगत असतात. खोटं सांगतात लोकांना. काय सांगतात? आमच्या आणि पवारसाहेबांचे संबंध अतिशय गोड आहे. ही गोष्ट अजिबात खरी नाही. म्हणजे ज्यांचे लोक असतात ते सांगतात माझी बायको माझी बायको वर्षाचं एकदा भीमाशंकरच्या दर्शनाला येते. आणि पूर्वीच्या काळामध्ये दत्तू भाते धोत्याच्या वेळेला ते तिच्यावर नेहमी जायचे. आता हा उद्योग ज्या दिवशी त्यांनी केला, आम्हा लोकांची साथ सोडली, चुकीच्या लोकांच्यावर गेली, त्याच्यानंतर माझी बायको फरवा भीमाशंकरला गेली. मला माहीत नव्हतं. आल्या मी चौकशी केली. तुम्ही जाऊन आलो? म्हणजे हो. तुमची व्यवस्था नेहमीसारखी? नाही म्हणजे नेहमीसारखी नाही. म्हणजे मला काही कळलं नाही. ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्या दारात आम्ही गेलो नाही. आम्ही डायरेक्ट भीमाशंकरच्या दारात. हेच त्यांनी सांगितलं. ते सांगतात, देवीफार सांगतात, निवडणूक आल्या पवारसाहेबांची, माझ्याबद्दल काही बोलणार नाही. काय बोलायचं यांच्याबद्दल? त्यांनी बोलायला काय ठेवलंय? काहीच ठेवले नाही. त्यांनी एकच गोष्ट ठेवली. त्यांनी गद्दारी केली. आणि जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते. 350 वर्षाच्या पूर्वी, 350 वर्षाच्या पूर्वी शिवछत्रपतींच्या नंतर संभाजी राजांची गणोजी शेठांनी गद्दारी केली. ती महाराष्ट्र विसरलेला नाही. गणोजीला आता सुट्टी नाही. ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही. आता एकच ठिकाण आहे, उद्याच्या तुमच्या मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा एकच शब्द तुम्हाला आहे की या निवडणुकीमध्ये वळसे भाषणाला 100% पराभूत करा 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 तेच सांगतो. आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.